आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाला राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आणि ती देखील थेटपणे मातोश्री या ठिकाणाहून, कारण मातोश्रीवरती एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे, ज्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या मनोमिलनाबाबत मातोश्रीवरती बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं। मुंबईचा महापौर ठाकरेंचा दोन्ही शिवसेना एकत्र। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला आहे आणि मित्रांनो त्या निकालामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे। पण मित्रांनो दोन्ही पक्षांना बहुमत मिळून सुद्धा म्हणजेच मित्रांनो महायुतीला बहुमत मिळून सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा महापौर बसणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो या सगळ्या विशेष निकालानंतर उद्धव ठाकरे गेम फिरवणार, म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाचाच भगवा फडकवणार। गेले 30 वर्ष ज्या पक्षाचा मुंबई महानगरपालिकेवर महापौर आहे, म्हणजेच मित्रांनो गेले 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा महापौर हा या निवडणुकीमध्ये सुद्धा बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि ही माहिती ही आपल्याला अतिशय महत्त्वाची मिळाली आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर ही पहिल्यांदाच ही माहिती आपल्या समोर आलेली आहे। कारण मित्रांनो येत्या 2 ते 3 दिवसामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचा लवकरच मोठा निर्णय होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महाराष्ट्रात कधी न झालेली एक गोष्ट ही महाराष्ट्राच्या राजकारणात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो इतकं सारं बहुमत हे महायुतीला मिळून सुद्धा म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29, म्हणजेच मित्रांनो या दोन्ही पक्षाला बहुमत मिळालं आहे। कारण मित्रांनो बहुमताचा आकडा हा 114 आहे आणि त्यांना मिळालेले नगरसेवक हे 118 आहेत, म्हणजेच मित्रांनो त्यांना 4 नगरसेवक हे बहुमतापेक्षा एक्स्ट्रा मिळालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मित्रांनो त्यांची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येण्यासाठी काही अडचण नाही। पण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आता आपण विरोधकांचा सुद्धा आकडा पाहूया। कारण मित्रांनो विरोधकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर 65 नगरसेवक हे निवडून आले आहेत, म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे। पण मित्रांनो आता आपण दुसरा पक्ष बघूया। तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये 6 नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला 24 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी पक्षांना सुद्धा 10 नगरसेवक, म्हणजेच मित्रांनो विरोधकांचा आकडा सुद्धा मोठा आहे। म्हणजेच मित्रांनो भाजप विरोधी असणाऱ्या पक्षांना एकूण 106 जागा मिळाल्या आहेत, म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं सर्व विरोधकांना यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थोडंफार मनामध्ये धाकधूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो हे सर्व विरोधक सुद्धा जर एकत्र आले तर त्यांना सुद्धा सत्ता जर मुंबई महानगरपालिकेवर जर बनवायची असेल तर त्यांना 8 नगरसेवकांची गरज आहे। त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असं वाटू लागलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मार्फत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवक फोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आणणार असल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो परत एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मित्रांनो ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक ठेवण्यात आले आहेत तिथेच आज संजय राऊत जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही चर्चा होणार आहे का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मित्रांनो इतक्या दिवसांनी संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार आहेत आणि जर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि संजय राऊत जर त्यांनी जर त्या हॉटेलमध्ये जर चर्चा केली तर आणि एकनाथ शिंदे यांनी जर यात काही वेगळा निर्णय घेतला तर महाराष्ट्रामध्ये कधी न बघितलेलं राजकारण आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती करायचं ठरवलं तर परत एकदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं स्थान हे महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसांच्या मनामध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेणार आहेत हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे।
कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती करायचं ठरवलं तर एकनाथ शिंदे यांचं एक वेगळंच रूप हे आपल्या महाराष्ट्र राज्याला पाहायला मिळणार आहे। कारण जर एकनाथ शिंदे यांनी जर भारतीय जनता पक्षाची जर युती तोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आले तर याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तर होईलच, पण मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर आणि महाराष्ट्रामध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येतील का याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची अफवा आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जर आपले स्वतःचे 28 नगरसेवक हे हॉटेलमध्ये ठेवले आहेत त्याच्या पाठीमागचे नेमकं कारण काय असणार आहे हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांना खरंच उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक फोडतील म्हणून भीती असल्यामुळे त्यांनी त्यांचे 28 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले असतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा महापौर येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। कारण मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत। कारण मित्रांनो कोणी म्हणते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर येईल तर कोणी म्हणते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर येईल। पण मित्रांनो खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई महानगरपालिकेवर महापौर येऊ शकतो का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।